आरडगाव येथे विजेच्या शॉर्ट सर्किटने शेतकऱ्यांचा 8 एकर ऊस जळून खाक, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान. राहुरी तालुक्यातील आरडगाव येथे शुक्रवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे ऊसाच्या शेताला भीषण आग लागून तब्बल 8 एकर ऊस जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना घडली. या आगीत शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती अशी: आरडगावच्या म्हसे वस्ती परिसरातील ऊस क्षेत्रातून जाणाऱ्या विजेच्या खांबावरील तारांमध्ये झोळ पडल्याने शॉर्ट सर्किट झाले आणि विजेचे लोळ थेट ऊसामध्ये पडले. काही क्षणातच ऊसाला आग लागली. आग आटोक्यात आणण्यासाठी शेतकऱ्यांनी तातडीने धाव घेत पाण्याच्या सहाय्याने प्रयत्न केले, मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. तात्काळ राहुरी नगर परिषदेच्या अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले आणि दलाच्या सहाय्याने अखेर आग विझवण्यात यश आले. मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाल्याचे निष्पन्न झाले. या आगीत म्हसे वस्तीतील रवींद्र केशव म्हसे, मीना रवींद्र म्हसे, राणी अनिल म्हसे सुमारे 5 एकर ऊस, विलास गोविंद म्हसे व दीपक गोविंद म्हसे सुमारे 3 एकर ऊस असा एकूण 8 एकर ऊसाचा नुकसानीचा अंदाज आहे. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. नुकसानीची भरपाई महावितरणकडून मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे. आग विझविण्याच्या मोहिमेत राहुल काळे, राजेंद्र म्हसे, सचिन खुरुद, शिवाजी बने, नितीन आरगडे, सागर देशमुख, राजू काळे, सचिन म्हसे, मयूर म्हसे, सतीश म्हसे, आकाश म्हसे, गणेश झुगे, सुभाष काळे, बाळासाहेब तांबे, मोहन म्हसे आदी शेतकऱ्यांनी मोठ्या तत्परतेने मदतकार्य केले. घटनेनंतर महावितरणचे कर्मचारी सचिन जरे यांनी घटनास्थळी पाहणी केली असून तलाठी अशोक थोरात यांनी जळालेल्या क्षेत्राचा पंचनामा केला आहे. या आधीत पीक हानी झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी कृषी व स्थानिक प्रशासनाकडे होत आहे. SR24 न्यूजकरिता रमेश खेमनरसह सोमनाथ वाघ, राहुरी.